गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की फायबर काय आहे आणि फायबरचे काय पार्ट्स आहेत, फायबर आपल्याला कसं मिळतं आणि त्याच्यानुसार आपण त्याची स्पिनिंग प्रोसेस काय असते ते पाहिलं. तर आता आपण क्लासिफिकेशन ऑफ फायबर बघणार आहे, म्हणजे वर्गीकरण बघणार आहे फायबरचं. फायबर कुठल्या पार्ट्समध्ये डिवाइड होतं आणि त्याचा पुढे कसा फायबरवरती काय ट्रीटमेंट होते आणि काय फायबरपासून आपल्याला यान कसा बनतो आणि त्याचा आपण कशामध्ये यूज करतो. त्याचे पार्ट्स आपण बघणार आहेत फायबरचे, की कुठल्या पार्ट्समध्ये कुठले पार्ट्स जे येतात ते कुठले नॅचरलमध्ये येतात आणि कुठले मॅनमेडमध्ये येतात, याचं क्लासिफिकेशन आपण बघणार आहे. दोन पार्ट्स आपण काय आहे ते काल बघितलं की नॅचरल फायबर आणि मॅनमेड फायबर. तर नॅचरल फायबर काय आहे आणि मॅनमेड फायबर काय आहे याचं वर्गीकरण आज आपण डिटेलमध्ये बघणार आहे. तर चला आपण चालू करूया. हा चार्ट आहे टेक्स्टाईल फायबर, नॅचरल फायबर आणि मॅनमेड फायबर. जे कालच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं की नॅचरल फायबर आणि मॅनमेड फायबरमध्ये फायबरचं मेन डिवायडेशन होतं. आता नॅचरल फायबरमध्ये तीन अजून परत टाईप्स आहेत: व्हेजिटेबल फायबर, ॲनिमल फायबर आणि मिनरल फायबर. आणि मॅनमेडमध्ये आहे रिजनरेटेड आणि सिंथेटिक. आता नॅचरलमध्ये जे व्हेजिटेबल आहेत, तर व्हेजिटेबल म्हणाल्याबरोबर आपल्याला कळतं की एखादा प्लांट, ट्री, कुठले पण ट्री त्याच्यापासून जे मिळतात ते सगळे व्हेजिटेबलमध्ये येतात. ॲनिमलमध्ये जे प्राण्यांपासून आपल्याला मिळतात ते ॲनिमलमध्ये. आणि हे मिनरल जे आहे ते ग्लास, ॲस्बेस्टॉस आणि मेटल, तर हे आपल्याला मिनरल सोर्सेसपासून मिळतात. तर आता आपण नॅचरल फायबर पहिले पाहूया की नॅचरल फायबर काय आहे आणि नॅचरल फायबरमधले जे टाईप्स आहेत ते आपल्याला कसे, म्हणजे नेमके ते फायबर कसे असतात आणि कुठून ते मिळतात ते आपण बघूया आणि त्या फायबरचा आपण यूज कुठले यान बनवताना करतात तेही पाहूया. तर चला आता आपण नॅचरल फायबर बघूया. व्हॉट इज नॅचरल फायबर? नॅचरल फायबर्स आर मेड फ्रॉम प्लांट, ॲनिमल और मिनरल सोर्सेस. Natural fibers can be classified according to their origin. The vegetable or cellulose based class includes such important fibers as cotton, flax and jute. The animal or protein based fibers include wool, mohair and silk. An important but potential dangerous fiber in the mineral class is asbestos. तर आता हे नॅचरल फायबर आहेत जे प्लांटपासून मिळतात, ॲनिमलपासून मिळतात आणि मिनरल सोर्सेसपासून मिळतात. तर हे प्लांटपासून कोणते मिळतात आणि ॲनिमलपासून कोणते मिळतात, मिनरलपासून कोणते मिळतात आणि त्याचा आपण त्या फायबरचा यूज कुठल्या म्हणजे कुठल्या टाईपचे यान बनवतात आणि त्याच्यापासून कुठले फॅब्रिक बनवतात, आता आपण त्या डिटेलमध्ये पाहूया. तर हा नॅचरल फायबरचा क्लासिफिकेशन आहे. नॅचरल फायबरमध्ये जे तीन पार्ट्स आहेत त्याचं वेगळं क्लासिफिकेशन आहे. तर पहिलं आहे हे प्लांट आणि व्हेजिटेबल. प्लांट आणि व्हेजिटेबलमध्ये जे 4 डिवायडेशन आहेत: बास्ट, लीफ, सीड आणि वूड. तर बास्ट म्हणजे साल जी असते आपली झाडाच्या ते खोडांची जी साल वगैरे असतं त्याला बास्ट म्हणतात. म्हणजे त्या सालीपासून जे कोणत्या झाडं आहेत त्याच्या सालीपासून जे फायबर बनतात त्याचं हे टाईप्स आहेत. हे लीफ म्हणजे पानांपासून जे मिळतात, कुठल्या झाडाच्या कुठल्या पानांपासून मिळतात त्याचं हे नाव आहे. आणि ही सीड्स टाकून आपण त्याचं कल्टिवेशन म्हणजे शेती करून जे मिळवतो त्याचं हे आहे. आणि हे वूड म्हणजे सर्वांना माहिती आहे की लाकडाचा जो प्रकार आहे त्याचं सॉफ्ट वूड आणि हार्ड वूड. तर आता हे नॅचरल फायबर जे आहे त्याच्यापासून नॅचरल आपल्याला फायबर बनवता येतात. आणि याच्यामध्ये जे काही असे म्हणजे आता वूडमध्ये पाहिलं तुम्ही सॉफ्ट वूड आणि हार्ड वूड, तर काही ह्या गोष्टींचा वापर करून मॅनमेड फायबर म्हणजे त्याच्यावरती परत मेकॅनिकल प्रोसिजर करून त्याच्यापासून आपण मॅनमेड फायबरसुद्धा बनवतात. तर आपण पहिले नॅचरल फायबरमधला व्हेजिटेबल फायबर पाहूया. तर व्हेजिटेबल फायबरमध्ये जे कोणते आहेत टाईप्स, जे काही फायबर्स आहेत, तर त्या फायबरपासून आपण वेगवेगळ्या टाईपचे क्लॉथ पण बनवतो आणि काही जे फायबर आहेत त्याच्यापासून आपण रोप किंवा ॲसेसरीज जे असतात, बॅग्स वगैरे, तर ह्या मटेरियलसाठी पण त्यांचा वापर केला जातो. तर आता आपण हे बघूया की कुठल्या टाईपचे फायबर कुठल्या फॅब्रिकमध्ये यूज करतात. तर कोयर जे आहे ते आपल्याला तर कोयर फॅब्रिक आपल्याला कुठल्या याच्यातनं आपल्याला कोयर फायबर मिळतो, तर कोकोनट्स जे असतात म्हणजे ड्राय झालेले कोकोनट्स जे असतात त्याच्या शेलपासून आपण त्याचे फायबर मिळवतं. फ्लॅक्स माहिती आहे, मी तुम्हाला मागच्या याच्यामध्ये फ्लॅक्स ट्री दाखवलेला, त्या ट्रीच्या याच्यापासून म्हणजे त्याची जी बास्ट असते, त्याची जी साल असते त्याच्यापासून ते फायबर मिळतात. ज्यूट पण असंच एका याच्यापासून पुढच्या इमेजमध्ये मी तुम्हाला दाखवेल की ज्यूट पण कसा फायबर झाडापासूनच फ्लॅक्स ट्रीच असतो आणि त्याच्यापासूनच एक
ज्यूटचा पण फायबर बनवतात. तर हे सगळे जे फायबर बनवतात ते फॅब्रिकचा आपण कसा वापर, कुठल्या ह्याच्यामध्ये वापर करतो. तो कोयरपासून आपण काय बनवतो तर रोप्स बनवतो, मॅट्रेस बनवतो. हे वेगवेगळे टाईप्स ज्याच्यामध्ये आपण त्याचा यूज करतो ते मी दिलेलं आहे याच्यामध्ये, तुम्ही नीट एकदा वाचून घ्या. आणि फ्लॅक्समधनं कुठले कुठले टाईप, ज्याचं लिनन वगैरे जे आहेत, म्हणजे हे लिनन, कॉटन, म्हणजे हे जे टाईप्स येतात ते फ्लेक्समध्ये येतात. ज्यूटमध्ये वेगवेगळ्या टाईपचे ज्यूटचे फॅब्रिक असतात. परत त्याचप्रमाणे ज्यूटच्या आपण ॲसेसरीजमध्ये पण यूज करतो. आपण बॅग्स वगैरे पण ज्यूटच्या बनवतो. कॉटनचं माहिती आपल्याला, मोठ्या प्रमाणात आपण कॉटनचा कसा यूज करतो ते फॅब्रिकमध्ये वगैरे. हेम पण हा थोडासा कॉटनसारखाच असतो, थोडासा मिक्स असतो आणि त्यापासूनही फॅब्रिक बनवतात. रॅमी जो क्लॉथ असतो तो मोस्टली कर्टन्स, रुमाल वगैरे याच्यासाठी हे तयार करण्यासाठी बनवतात. आता ॲनिमल फायबर जे आहेत, जे आपल्याला प्राण्यांच्या स्किनपासून मिळतात किंवा ऊल त्याची जी लोकर असते त्याच्यापासून मिळतात. सिल्कचं जसं आपल्याला माहिती आहे की रेशमी किडाची लाळ असते, त्याच्यापासून सिल्कचा फायबर मिळून त्याच्यापासून आपण त्याच्यावरती प्रोसिजर करून सिल्कचा आपण धागा तयार करतो. तर हे जे आहे ह्याचा यूज आपण कशामध्ये करतो तर लेदर, आता काही प्राण्यांच्या स्किनपासून आपण लेदरचे बॅग्स, जॅकेट्स, आपण खूप टाईपचे काय आपण वॅलेट्स पण बनवतो वगैरे. आणि रग्स, ब्लँकेट्स, काही ऊल आहेत तर त्याचा आपण रग बनवतो, ब्लँकेट बनवतो. तर हे ॲनिमल फायबर आहे. तर हे वेगवेगळ्या ॲनिमल्सचे ऊल आहे किंवा काही प्राण्यांचं हे सिल्क जसं आहे, किंवा कॅमेलचं हेअर म्हणजे उंटाचे जे केस असतात त्याच्यापासनं. तर हे वेगवेगळ्या टाईपच्या प्राण्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे फायबर तयार करून त्याचा यूज आपण वेगवेगळ्या पद्धतीमध्ये करतो. आता मिनरल फायबर काय आहे तर ॲस्बेस्टॉस इज द नेम गिवन टू सेव्हरल नॅचरल फायबर्स. म्हणजे ॲस्बेस्टॉस हे एक मिनरल फायबर आहे जे आपल्याला मिनरल सोर्सेसपासून मिळतो. आणि ॲस्बेस्टॉसपासून फॅब्रिकपेक्षा ते जे आपण एक पाहिलेलं आहे मागच्या एका लेक्चरमध्ये, आपण कटिंग मशीन्स पाहिलेल्या. तर कटिंग मशीन्स यूज करते वेळी त्यांच्या हातामध्ये जो ग्लोव्ज असतो तो मेटलचा. तर हे जे आहेत सगळे ॲसेसरीज किंवा हे बनवण्यासाठी आपण या फायबर्सचा वापर करतो. याच्यापासून क्लोदिंग, म्हणजे ते फायरप्रूफ क्लोदिंग वगैरे जे काय असतात ते आपल्या नॉर्मल रेग्युलर यूज करणारे काही फॅब्रिक मिनरल फायबरपासून बनत नाहीत, कुठल्याच मिनरल फायबरपासून बनत नाहीत. मिनरल फायबरचे 3 टाईप्स आहेत, ग्लास, ॲस्बेस्टॉस आणि आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं ते ग्लास, ॲस्बेस्टॉस आणि मेटल. तर हे पहिले जे आहे ते ॲस्बेस्टॉस नावाचा एक रॉक असतो, म्हणजे एक खडक असतो, त्याच्याप्रमाणे त्याच्यावरती बऱ्या प्रोसिजर करून ते वेगवेगळ्या टाईप्सचे हे बनवतात. तर ह्याचा यूज मोस्टली ॲसेसरीजसाठी करतात. हे ग्लासचे फायबर आहेत. ग्लासच्या फायबरपासून अशा टाईपचे फॅब्रिक बनतात. जे हे फॅब्रिक म्हणजे काही वेगळे जे बनवतो आपण हे येण्यासाठी, तर त्याच्यामध्ये यूज करतात. मोस्टली रेग्युलर यूजमध्ये या फायबरचा वापर होत नाही. हे खालचं जे आहे मेटल आहे, हे मेटलचं आहे. याच्यावरनं तुम्हाला ते ग्लोव्ज आठवले असतील जे कटिंग मशीनमध्ये जो ऑपरेटर वापरतो तो. तर हे सगळे मिनरल फायबर आहेत. आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॅचरल फायबर. नॅचरल फायबर्स आर युज्युअली ॲब्झॉर्बंट, कम्फर्टेबल, कूलर टू विअर, रिंकल मोर, श्रिंक वेन वॉश. तर हे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. जे नॅचरल फायबर आपल्याला मिळतात तर ते कसे मोर ॲब्झॉर्बंट असतात, म्हणजे जास्त ॲब्झॉर्ब करतात, ऑब्झर्बंट कॅपॅसिटी त्यांची जास्त असते. कम्फर्टेबल असतात. आपण मोस्टली कॉटन, लिनन हे कपडे आपण जास्त वापरतो. का वापरतो? कारण ते कम्फर्टेबल असतात. कूलर टू विअर म्हणजे थंड असतात. आपण नेहमी ते थंड, म्हणजे माहिती आहे आपल्याला सर्वांना की कॉटन हा फॅब्रिक थंड असतो, त्याच्यामुळे आपण मोस्टली कॉटन आणि लिननचे फॅब्रिक रेग्युलर यूजमध्ये आपण हेच फॅब्रिक यूज करतो. रिंकल मोर माहिती आहे सर्वांना की धुतल्यानंतर किती रिंकल्स पडतात ते, आणि आयरन केल्याशिवाय आपण ते फॅब्रिक वापरू नाही शकत. तर त्याला रिंकल भरपूर असतात आणि रिंकल होतात म्हणजेच ते श्रिंक पण होतात. म्हणजे कपडा बघतो आपण की कॉटनचा ड्रेस आपण शिवताना नेहमी थोडंसं मेजरमेंट जास्त घेऊन शिवतो, कारण तो धुतल्यानंतर श्रिंक होतो. त्याच्यामुळे आपण श्रिंक होतो म्हणून आपण त्याचं मेजरमेंट जास्त घेतो. किंवा आपण फॅब्रिक धुवून त्याचा नंतर गारमेंट बनवतो, कारण तो त्याच्यामध्ये श्रिंकेज पर्सेंटेज असतो म्हणून. तर हे नॅचरल फायबर्स जे आहेत
तर हे त्याच्या जे टाईप्स आहेत कॉटन, लिनन, हे सगळे टाईप्समध्ये हे सगळे मोडतात. फक्त याच्यामध्ये जे ॲनिमल फायबर आहेत म्हणजे सिल्क आणि ऊल, तर त्याचा याच्यामध्ये होत नाही. तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बदलतात. कारण सिल्क फॅब्रिक आपल्याला माहिती आहे की तो त्याच्यामध्ये रिंकल जास्त पडत नाहीत. इवन घालण्यासाठी पण ते कूल नसतात. त्याच्यामध्ये थोडी हीट असते आणि ॲब्झॉर्बंट कॅपॅसिटी त्याच्यामध्ये बिलकुल नसते. तर ह्याच्यामध्ये फक्त ॲनिमल फायबर जे आहेत त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स याच्यामध्ये येत नाहीत. तर त्याच्या कॅरेक्टरिस्टिक जे आहेत ते मॅनमेड फायबरसारख्या होतात, जे सिल्क फॅब्रिक आहेत त्याचे. हे प्रॉपर्टीज आहेत नॅचरल फायबरच्या. नॅचरल फायबर्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम नेचर. लेंथ ऑफ द फायबर कॅन नॉट बी कंट्रोल, इट्स नॅचरल. नो स्पिनिंग प्रोसेस इज नीडेड. फॅब्रिक्स मेड अप ऑफ नॅचरल फायबर्स आर कम्फर्टेबल इन विविंग. कलरेशन इज इझी. तर हे जे नॅचरलपासून मिळतात, तर मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये दाखवलेलं की कॉटन कसं मिळतो. आता कॉटनची आपण शेती करतो तेव्हापासून आपल्याला त्याच्यापासून आपल्याला कॉटन मिळतो. तर कॉटनमधले जे फायबर असतात तर त्याची तुम्ही असं नाही ठरवू शकत की ह्याची एवढीच लेंथ असेल, प्रत्येक वेळेला असं त्याची लेंथ एवढीच असेल किंवा ह्याचे फायबर असेच एवढ्या ह्याच्यामध्येच येऊ शकतात. तर ते जशी तुमची स्पिनिंग प्रोसेस वगैरे होऊन ते जसं फायबर बनतील, त्याची फायबरची लेंथ बनेल, त्याच्यावरती त्याची ती लेंथ डिपेंड असते. म्हणजे प्रत्येक वेळेला त्याची लेंथ बदलू शकते. तर आपण असं फिक्स नाही सांगू शकत. आणि हे स्टेपल फायबर आहेत. स्टेपल फायबर जे कुठलेही असतात स्टेपल फायबर ते अशीच असतात, छोटे मोठे असतात. त्याच्यामध्ये त्याची अशी लेंथ प्रॉपर अशी ठरलेली नसते की एवढीच लेंथ असते वगैरे. आणि हे जे फॅब्रिक याच्यापासून जे मी बनवलेले फॅब्रिक्स आहेत, फक्त सिल्क आणि ऊल सोडलं तर सगळे फॅब्रिक तुम्हाला कम्फर्टेबल असतात विअरिंगसाठी. पण ऊलचं पण फॅब्रिक ऊल आणि सिल्क पण कम्फर्टेबल आहेत, पण ते सीझन वाईज कम्फर्टेबल आहेत. आणि कॉटन आणि हे तुम्हाला कुठल्याही सीझनमध्ये तुम्ही बाकीचे नॅचरल फायबरचे जे फॅब्रिक आहेत ते तुम्ही कुठल्याही सीझनमध्ये कम्फर्टेबली यूज करू शकता. याच्यामध्ये मी तुम्हाला आपण आता फ्लॅक्स एवढे आपण फायबरचे नावं घेतोय, पण नेमके फायबर कसे असतात तर त्याचं एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला ह्या इमेजेस दाखवते की हे ज्यूट फायबर असतात. आता ज्यूट फायबर बघितल्याबरोबर आपल्याला लक्षात येतं की ज्यूटचे जे आपण बॅग वगैरे पटकन लक्षात येतं. कपड्यापेक्षा आपल्याला फॅब्रिकपेक्षा आपल्याला ॲसेसरीजमधलं ज्यूट लगेच लक्षात येईल. तर हे फ्लॅक्स फायबर आहे. याच्यापासून आपण लिननचा कपडा वगैरे बनवतो. हे बनाना फायबर आहे, हे बांबू फायबर आहे, हे सिसाल फायबर आहे आणि हे कॅपॉक फायबर आहे. तर आता ह्याच्यामधल्या काही फायबरपासून आपण ॲसेसरीज ज्या बनतात त्याच्यासाठी पण आपण यूज करतो. सगळेच फायबर आपण क्लॉथ बनवण्यासाठीच यूज करतो असं काही नाही आहे. तर ॲसेसरीजमध्ये पण याचा मोठ्या प्रमाणात यूज होतो. आता आपण मॅनमेड फायबर बघूया. मॅनमेडमध्ये रिजनरेटेड आणि सिंथेटिक. रिजनरेटेडमध्ये जे आहेत ते रेयॉनचे टाईप्स आहेत आणि सिंथेटिकमध्ये ॲक्रेलिक, नायलॉन आणि पॉलिस्टर. तर हे या टाईपचे फायबरपासनं आपण फॅब्रिक बनवतो. तर आपण मॅनमेड आता डिटेलमध्ये पाहूया. व्हॉट इज रिजनरेटेड फायबर्स. रिजनरेटेड फायबर्स म्हणजे काय. तर रिजनरेटर मी मगाशी तुम्हाला सांगितलं की काही फायबरवरती जे नॅचरल फायबर असतात त्याच्यावरतीच केमिकल प्रोसिजर करून त्याच्यापासून अजून वेगळे फायबर तयार करतात. तर याच्यामध्ये काही वेळेला जो असतो तो वूडचा पल्प वगैरे घेऊन किंवा प्लांट्सचा अजून काही लीव्स वगैरे, तर ह्याचे जे फायबर असतात त्याच्यावरती केमिकल प्रोसिजर करून जर फायबर मिळवले तर ते मॅनमेड फायबरमध्ये होतात. आणि काहीही केमिकल प्रोसिजर वगैरे न करता जे आपण त्याच फायबरपासून आपण नॅचरली बनवतो त्याला आपण नॅचरल फायबर म्हणतो. तर रिजनरेटेड फायबरमध्ये जे रेयॉनचे टाईप आहे, रेयॉन असिस्टेड, तर हे जे आहे हा त्यांचा मायक्रोस्कोपिक व्ह्यू आहे. म्हणजे ते फायबर कसे दिसतात तर त्याचा मायक्रोस्कोपिक व्ह्यू आहे इथे दाखवलेला आहे. तर हे नॅचरल पॉलिमर सोर्सेस. आता व्हॉट इज सिंथेटिक फायबर. तर सिंथेटिक फायबरचा मोठ्या प्रमाणात यूज आपण करतो. सिंथेटिक फायबर जे आहेत
तर ते असेच तुमचे मी मागच्या लेक्चरमध्ये जे स्पिनिंग प्रोसेस सांगितलेली, तर स्पिनिंग प्रोसेसमध्ये जे मी तुम्हाला मेल्ट, ड्राय, वेट या ज्या स्पिनिंग प्रोसेस सांगितल्या त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होऊन वगैरे या ज्या मॅनमेड प्रमाणे त्याच्या मशिनरीजमध्ये ज्या केमिकल वगैरे प्रोसिजर करून जे फायबर मिळवतात ते सिंथेटिक फायबर आहेत. आजकाल मोस्टली आपण सिंथेटिक फायबर आपल्याला बघायला मिळतात. फॅब्रिक खूप आपण पाहतो, कारण सिंथेटिक फॅब्रिकचे एकतर रेट पण कमी असतात. मग तुम्ही कम्पेअर केले तर तुम्ही नॅचरल फायबरमध्ये जे फायबर आहेत त्याचे पाहिले तुम्ही प्युअर कॉटन आणि लिनन याचे जर तुम्ही फॅब्रिक घ्यायला गेले तर आणि तर रेट किती असतात आपल्याला माहिती आहे. तर सिंथेटिक फायबर कम्पेअर केलं तर तुम्हाला सिंथेटिक फायबरचे रेट पण कमी मिळतील, कारण सिंथेटिक फायबरचं प्रोडक्शन जे आहे हे इझिली होतं आणि त्याच्यामुळे त्याचे जे आहे फॅब्रिक आणि त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत फॅब्रिकच्या, तर त्याच्यामुळे आपण सिंथेटिक फायबरचा यूज मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये होतो. तर हा मायक्रोस्कोपिक व्ह्यू आहे सिंथेटिक फायबरचा. आता हे पण कॅरेक्टरिस्टिक्स बघूया मॅनमेड फायबरच्या. लक्झरी फील अँड अपीरियन्स, a wide range of colors and lusters, excellent drapability and softness, relatively fast drying, shrink, moth and mild resistant. तर ऑपोजिट आहे नॅचरल फायबरपेक्षा, की ह्याचा जो आहे ह्याचा कलर म्हणालच म्हणा हे एकदम म्हणजे ॲज कम्पेअर टू कॉटन आणि याच्या नॅचरल फायबरपेक्षा याचा लुक वेगळा छान दिसतो. याला ड्रॅपेबिलिटी, सॉफ्टनेस, फॅब्रिक जर तुम्ही बघितलं तर त्याला जास्त सॉफ्टनेस असतो. सॉफ्टनेस असल्यामुळे टेक्स्चर त्याचं सॉफ्ट असल्यामुळे काय होतं, त्याची फोल्ड वगैरे जे आहे त्याच्यात ड्रेप्स वगैरे जे येतात ते नॅचरल फायबरपेक्षा मॅनमेड फायबरचे जे आहेत त्याच्यापासून जे फॅब्रिक बनलेले आहे त्याची नक्कीच चांगली ड्रॅपेबिलिटी असते आणि हे लवकर सुकतात. तुम्ही पाहिलं आहे, तुम्ही नेहमी यूज करता, दोन्ही टाईपचे फॅब्रिक आपण यूज करतो, आपल्याला माहिती आहे की हे लगेच सुकतात आणि याची श्रिंक पण याच्यामध्ये कपडा श्रिंक होत नाही, त्याच्यामुळे नेहमी इस्त्री करण्याचाही प्रश्न पडत नाही. तर आपण ह्या गोष्टीमुळे मोस्टली मार्केटमध्ये सिंथेटिक फॅब्रिक जे असतात ते जास्त प्रमाणात यूज केले जातात, कारण याच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत याच्यामुळे या फायबरचा जास्त मार्केटमध्ये यूज होतो. तर आता प्रॉपर्टीज ऑफ मॅनमेड फायबर. मॅनमेड fibers are used everywhere for apparel, fabrics, home furnishing, industrial equipments, medical equipments, fire blocking, fluttering, auto industry, etc. तर याचा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये यूज करतो. मी तुम्हाला बोलले की फक्त फॅब्रिकच नाही, तर या फायबरपासून वेगवेगळे काही टाईपचे फर्निशिंग मटेरियल किंवा इंडस्ट्रियल इक्विपमेंट्स जे आहेत हे वेगवेगळ्या याच्यासाठी पण मॅनमेड फायबर यूज केले जातात. तर हे झालं क्लासिफिकेशन ऑफ फायबर. आता तुम्ही पाहिलं याच्यामध्ये, आता तुम्हाला नक्कीच कळलं असेल की नॅचरल फायबर काय आहे आणि मॅनमेड फायबर काय आहे, कुठले फायबर कुठल्या याच्यामध्ये येतात ते, आणि कुठल्या फायबरपासून कोणता फॅब्रिक मिळतो आणि कोणत्या फॅब्रिकचा आपण कशामध्ये यूज करतो. तर ओके, थँक्यू.